नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज बनवत आहोत आपण साबुदाण्याची रसमलाई फेस्टिवल स्पेशल स्वीट। श्रावण महिना आला की उपवास सुद्धा बरेच जण उपवास धरतात, तरी ही रेसिपी म्हणजे हे स्वीट उपवासाला सुद्धा चालतं आणि खायला पण टेस्टी, बनवायला तर अतिशय सोपं। ज्यांनी कधीच बनवली नसेल ते सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये आरामात हे स्वीट तयार करू शकतं आणि फ्रीजमध्ये 3-4 दिवस तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। आपण पण ही रसमलाई नक्की ट्राय करा। बघूया यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते। हा घेतला आहे मी ह्या वाटीने 1 वाटी बारीक साबुदाणा। साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा 2 ते 3 पाण्याने आणि त्याच्यानंतर साबुदाणा बुडेल इतकंच पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि 3 किंवा 4 तास साबुदाणा भिजत घालायचा। मी आधीच भिजत ठेवलेला होता। आता हा छान भिजला बघा, अगदी दाना दाना मोकळा झाला। खूप जास्त पण पाणी साबुदाण्यामध्ये टाकू नका, साबुदाणा बुडेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये टाका। 3-4 तासामध्ये साबुदाणा छान भिजून जातो, 2 तासात सुद्धा भिजतो। यात टाकते मी 2 टेबलस्पून पिठी साखर आणि ही आहे मिल्क पावडर। 3 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली मी। मिल्क पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता, थोडी जास्तही टाकली तरी चालते आणि कमी असली तरी चालतं। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। यात आपण साखर टाकल्यामुळे काय होईल, साखरेला थोडंसं पाणी सुटेल। 2 मिनिट थोडं थांबायचं म्हणजे साखरेला बरोबर ऑटोमॅटिक पाणी सुटतं। 2 मिनिटांनंतर साबुदाणा हातात घेऊन आपण याचे बॉल्स बनवून होतात का हे असं बनवून बघायचं। याचे बॉल्स तयार होतात आहे आणि जर तयार नसेल होत तर यात अगदी थोडंसं दूध टाकायचं। दूध टाकायची गरज मात्र बिलकुल पडत नाही, कारण कसं हे अगदी व्यवस्थित झालेलं असतं। आणि समजा जर तुम्हाला हा साबुदाणा थोडासा पातळ वाटला तर तुम्ही याच्यामध्ये काय करायचं, आपला साधा मोठा जो साबुदाणा असतो ना त्याला मिक्सरमधून बारीक फिरवायचं किंवा हाच सुका साबुदाणा थोडासा मिक्सरमधून फिरवायचा आणि ते याच्यामध्ये टाकायचं किंवा मग मिल्क पावडर वाढवायचं। याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन असतात, तसं काहीही गरज पडत नाही, पण मी आपल्याला सांगितलं जर चुकून काही बिघडलं तर। आणि याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे, कारण हे जेव्हा आपण गरम दुधामध्ये टाकू तेव्हा हे मोठे होतील। अशा पद्धतीने सर्व बॉल्स बनवून घ्यायचे, अगदी इझी बनतात ते। मी सांगितल्याप्रमाणे नाही बनल्या तर साबुदाणा टाका त्याच्यामध्ये बारीक करून आणि मग तुम्हाला असं गोल नसेल ठेवायचं तर थोडंसं याला असं तुम्ही प्रेस सुद्धा करू शकता, रसमलाई सारखा असा आकार देऊ शकता याला। आणि हे नंतर दुधामध्ये जाऊन तर छान फुलणारच आहे। कढईमध्ये तापायला ठेवलं मी 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध शक्यतोवर फुल फॅट क्रीम वालच घ्या। दूध थोडं गरम होऊ द्यायचं। हे मी थोड्या दुधामध्ये केशर भिजत टाकलं होतं, ते आता याच्यामध्ये टाकून देते, म्हणजे काय होईल, रसमलाईला कलर खूप छान येईल। याला एकसारखं हलवत राहायचं, खाली दूध लागलं नाही पाहिजे। त्यानंतर यात टाकते मी 4 टीस्पून साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। माझ्या घरी साखर खूप कमी लागते म्हणून मी थोडी कमी टाकली, अर्धी वाटी साखर टाकली तरी चालते। जसं जसं आता हे दूध उकळेल तसं तसं केशरचा याला छान थोडासा पिवळा कलर येईल। दुधाला आता उकळी आली, याच्यामध्ये आता आपण बॉल टाकायचे। एका वेळेस सर्व बॉल्स टाकू नका, एक बॉल्स टाका याच्यामध्ये आणि थोडेसे ते डिस्टन्स ठेवून टाका, म्हणजे ते एकमेकाला चिपकले नाही पाहिजे। कारण काय होतं, गरम दुधामध्ये जर आपण हे बॉल्स टाकले तर दुधाचं टेम्परेचर ऑटोमॅटिक थोडं कमी होतं, त्याच्यामुळे ते चिपकायची पण शक्यता असते, म्हणून थोडंसं डिस्टन्स ठेवा याच्यामध्ये टाकताना। आणि टाकल्यानंतर पण याला आपल्याला लगेच हलवायचं नाहीये, हे ऑटोमॅटिक वर येतील। आणि जेव्हा आपण हे बॉल्स सोडत आहे ना तेव्हा गॅसची फ्लेम थोडी हाय करायची, लो फ्लेम ठेवू नका। ही आजूबाजूला जी मलाई आलेली असते ती मध्ये करून घ्यायची। बॉल आता आपोआपच वर येतील।
फक्त आपण असं गोल हलवत राहायचं बस. बघू शकाल आपण आता बॉल्स वर यायला सुरुवात झाली. ते शिजले म्हणजे आपोआप हलके होऊन ते वर येतात. आता मात्र आपण याला हलवलं तरी चालतं, कारण ते चिपकणार नाही. आता याचा कलर सुद्धा चेंज झाला बघू शकाल आपण, कारण याच्यामध्ये केशर छान विरघळलं. थोडं याला आणखी उकळू द्यायचं. सर्व बॉल्स हे अजून मोठे होतील थोडे. 10 ते 12 मिनिट आपण हे छान शिजवून घ्यायचं, म्हणजे याला चांगलं उकळू द्यायचं. बघू शकाल आपण आता हे बॉल्स किती छान झाले. याचा आकार सुद्धा चेंज झाला नाही, जशाला तसे आहेत. हे चांगले शिजले म्हणजे साबुदाण्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. तुम्हाला जर याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता टाकायचा असेल तर तुम्ही आता सुद्धा टाकू शकता, किंवा मग नंतर गार्निशिंग करताना सुद्धा टाकू शकता. मी नंतरच टाकते. हवं असल्यास वेलची पावडर सुद्धा टाकू शकता, पण मला फक्त केशरचा फ्लेवर द्यायचा आहे याला, त्याच्यामुळे मी काहीच टाकत नाही. हे बॉल आता खूप छान शिजले. याला 10 ते 12 मिनिट झाले आणि थोडंसं छान हे दूध पण घट्ट झालं. गॅस आता बंद करायचा आणि याला थंड करायचं. रूम टेम्परेचरलाच आधी थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर मग आपण याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग नंतर सर्व करायचं. याला मी आता रूम टेम्परेचरलाच थंड होऊ देते. रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर याला थोड्या वेळ आता मी फ्रीजमध्ये ठेवेल. याला थोडंसं डेकोरेट करून मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. खाण्यासाठी तयार आहे आपली साबुदाण्याची रसमलाई. अतिशय अप्रतिम लागते आणि 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता तर श्रावण महिना आलेला आहे, अर्थातच 2-3 दिवसांनी येणारच आहे. उपवासाला सुद्धा ही रसमलाई चालते. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.